काटेवाडी आणि बारामती या दोन ठिकाणची दृश्य। काटेवाडीमध्ये सध्या अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या मूळ घरी निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे अंतिम दर्शनासाठी आणि तिथे काटेवाडकरांची मोठी गर्दी दिसतेय। रांगा लावून दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी काटेवाडकर जमा झालेले आहेत। तर दुसरीकडे विद्या प्रतिष्ठानमध्ये आता नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे। 11 वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांच्यावरती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार होतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मनसेचे इतरही नेते आहेत। बाळा नांदगावकर आहेत, अविनाश अभ्यंकर आहेत। अजित पवार यांचं अंतिम दर्शन करण्यासाठी राज ठाकरे बारामतीत पोहोचले आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सुद्धा पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे इतरही अनेक नेते आलेले आहेत। अजित पवार यांच्या मूळ घरी काटेवाडीमध्ये जाऊन त्यांनी अजित पवारांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे। राज ठाकरे सुद्धा काटेवाडीमध्ये आलेले दिसत आहेत। तर इकडे विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार पोहोचलेले आहेत। पवार कुटुंबातले अन्य सदस्य सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। शरद पवार, त्यांचे बंधू प्रतापराव पवार आपल्याला दिसत आहेत। पवार नावाच्या एका युगाचा अंत झाला आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते पवार फार्म। अजित पवारांचं सातत्यानं येणं जाणं या फार्मवरती असंच त्यांच्या मातोश्री याच ठिकाणी राहत होत्या। भावनिक अनेक घटना ज्या आहेत त्याचं साक्षीदार ही जागा आहे। त्यामुळे अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव जे आहे ते गावातल्या लोकांना इकडे मोठी गर्दी केलेली आपण बघतोय। अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। आपण बघतो इथे एक व्यक्ती आहे जे मगासपासून बघतो की त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे। पुणे जिल्हा परिषद पुणे महाराष्ट्र शासनाचं आय कार्ड त्यांच्या गळ्यात आहे। आपण त्यांच्याशी बोलू। दादा, अंत्यदर्शनाला तुम्ही या जागी आलेला आहात, काय आठवण येते दादांची तुम्हाला? कारण तुमच्या डोळ्यातले अश्रू बरंच काही सांगते। दादांच्या आठवणी हा महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही। आम्ही इंदापूरचे, पण आमचा इंदापूर बारामती हा जो भाग आहे, हा जो विकास बघताय तुम्ही, हा केवळ दादामुळे झालेला विकास आहे। इथून पुढचा विकास होईल का नाही सांगता येत नाही। आणि दादासारखं नेतृत्व भावनिक खूप भावनिक झालेलं तुम्ही दिसताय, नक्की काय भावना? भावनिक झालो एवढ्यासाठीच की आमच्या घरातले व्यक्ती गेल्यासारखं असं वाटतं दादांमुळे। कारण दादा आता आम्हाला परत बघायला बी भेटणार नाही दादा, आणि नाही असं नेतृत्व आणि होऊ शकत नाही। घरातला व्यक्ती माणूस गेल्यासारखं वाटतंय। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले आहेत दादांच्या जाण्यानंतर। असं काय त्यांचे प्रभाव होता या भागावर? प्रभाव म्हणजे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जर बघितलं, हा बारामतीचा विकास असेल, दादा हा कामामध्ये एवढे तत्पर असायचे। सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत फक्त काम आणि विकास हा विकास एवढ्यासाठीच। काम आणि विकासासाठी जे आहे ते दादा जे आहेत ते बांधील होते असं लोकांचं म्हणणं आहे। इथे आपण बंगल्यामध्ये बघणार आहोत, पार्थिव त्यांचं इथे ठेवण्यात आलेलं आहे। लोक अर्थात भावनिक आहेत, भावना अनावर झालेल्या आहेत। काही वयस्कर व्यक्ती सुद्धा येतात। काका, कुठनं आलेला तुम्ही आणि यापुढे दादा
कोणालाच अख्ख्या महाराष्ट्राला दिसणार नाहीत. डोळे दाटून आलेले आहेत तुमचे. काटेवाडी गावातच आम्ही बी त्यांचे आणि आता नेहमीच संबंधात होतो आम्ही. नेहमीच असं ते सांगायचे, आम्ही बोलायचो, आमचं ऐकायचं नेहमी. दादा तुम्हाला कधीच महाराष्ट्राला कधीच दिसणार नाही आहेत. काटेवाडीतल्या लोकांच्या नक्की काय भावना? दादाच्या शिवाय आम्हाला कोणच नव्हतं ना. ते सगळं सांगेल ते करणे. होत असेल तर करणार, नाही म्हणलं तर नाही म्हणणार. मुंबईत त्यांच्या केबिन बाहेर लोक रांगा लावायचे. इथे दादा तुम्हाला सहज भेटायचे काटेवाडीच्या गावातल्या लोकांना? नेहमी संबंध असायचं ना आमचं त्यांचं. महिन्या 15 दिवसाला नेहमी गाठ घ्यायचो आम्ही. महिना 15 दिवसाला गाठवा. काही महिला आपण बघणार आहोत ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. तर त्या जे अजितदादांना भेटायला आलेले आहेत. म्हणजे कुठल्या गावच्या आहात तुम्ही? खतारपडेल इथलीच आहे म्हणायचं. खतारपड्यात आली. बघितलं या गावातली लोक आहेत आणि ते अंत्यदर्शनाला येतात. अर्थात भावना प्रचंड त्यांच्या ज्या आहेत त्या आक्रमक आहेत. भावनेमधून डोळ्यातनं जे आहेत त्या भावना दिसून येत आहेत. अश्रू जे आहेत ते येत आहेत, टाहो फोडत आहेत. आणि लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत प्रत्येकांसाठी दादा हे म्हणजे आपल्या घरातली व्यक्ती होते. आणि त्यांच्या जाण्यानं या भागामध्ये मोठी पोकळी निर्माण होणार आहे. विकास आता होईल की नाही, विकास थांबेल का, अशी शंका या लोकांच्या मनात आता निर्माण होते. कॅमेराचं नागेश धोतेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, बारामती, काटेवाडी. बारामतीकरांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आणि साहजिक आहे. जे अजित पवार त्यांनी घडताना पाहिले, ज्या अजित पवारांचं बालपण त्यांनी पाहिलं, राजकीय कारकीर्द पाहिली, ती राजकीय कारकीर्द शिखरावर पडलेली पाहिली, शिखरावर पोहोचलेली पाहिली, तेच अजित पवार आज त्यांच्यात नाहीत. हा